नमस्कार, मीरा डेली व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी मीरासाठी बनवत आहे ओट्स डोसा. आपण परवा जी रेसिपी बघितली ते मीरासाठी मी ओट्सची खिचडी केली होती पौष्टिक अशी. आता हा पौष्टिक असा ओट्सचा डोसा बनवते. याची रेसिपी ही खूप सोपी आहे. मी आधी थोडेसे ओट्स घेऊन ते मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि नंतर ते पाण्यात भिजवून पातळ त्याची पेस्ट केली व तव्यावरती थोडंसं तूप टाकून छोटा डोसा बनवला. 1-2-3 सेकंदासाठी तो आपल्याला भाजत ठेवायचा आहे. घरीच बनवलेलं माझ्याकडे मेथकूट होतं, मिक्स डाळींचं पीठ. थोडीशी डोशाला चव यावी, मीरा आवडीने खावी म्हणून मी ते थोडंसं घातलं त्याच्यावरती. आता परत एकदा डोशाला थोडंसं तूप लावून घेतलं. आता हा डोसा एक साईडनी छान तयार झालेला आहे. आता तो पलटून घेतला म्हणजे दुसरी बाजूही आपली छान होईल. हाही डोसा खूप पौष्टिक आहे. एकाच वेळेला मी परत दोन असे छोटे छोटे केल्यामुळे इकडे तिकडे कसं करून घेतले. दात नसेल तरीही अगदी बाळ हे इझी खाऊ शकतं. मीरालाही अजून दात आलेले नाही आहेत, पण ती हा डोसा एकदम मऊ होतो ना, त्याच्यामुळे ती छान तोडून खाते. असे छोटे छोटे मी 2-3 डोसे करून घेतले. तोपर्यंत तिचे आजोबा आले. थोडा वेळ आजोबांशी खेळण्यात घालवला तिने. आजोबांच्याकडे जाऊन थोडा वेळ खेळली. मग नंतर मी तिला खायला घेतलं. पण आत्ता तिचा डोसा खायचा अजिबात मूड नव्हता. मी खूप प्रयत्न केले घालायला, पण तिचा आज खेळायचा मूड होता. बघू शकता डोसे एकदम असे पातळ झालेले आहेत आणि मऊ झालेले आहेत. अगदी ती खाऊ शकेल असं. तिला फक्त माझ्याकडे यायचं होतं, आज डोसा खायचा नव्हता. नंतर थोड्या वेळाने मी तिला घालायचा प्रयत्न केला, तरीही तिने घेतला नाही तोंडात. मग नंतर थोडा वेळ प्लेट तशी दिल्यावर एक थोडंसं खाल्ली. मग नंतर तिला बाहेर मंदिराच्या समोर फिरवत फिरवत तिला डोसा खायला घातला. आजोबांच्या सोबत मस्तपैकी काकत बसून इकडं तिकडं फिरत होती आणि एक एक घास मी तिला चारत होते. असं आमचं तिला खेळवून घालवण्यात बराच वेळ गेला. फायनली मीराचं खेळणं पण झालं आणि खाणं पण झालं. मी असं बाहेर कधी नेऊन घालत नाही तिला, पण तिला आज बाहेरच फिरायचं होतं. मग काय खाल्ली नव्हती त्याच्यामुळे मग मी तिला बाहेर नेऊनच खायला घातलं. असा तिने खेळत खेळत असा डोसा संपवलेला आहे. आजोबांच्या खांद्यावर बसून इकडे तिकडे फिरून तिचं मस्त एन्जॉय झालं होतं.